मुख्यमंत्री या प्रशिक्षणार्थार्थ मुख्यमंत्री या प्रशिक्षणार्थार्थ सारी पुस्तकाची पुस्तकात कोंबली क्रांतीवीर शूरवीर नावे फक्त नोंदली सारी पुस्तकाची पुस्तकात कोंबली क्रांतीवीर शूरवीर नावे फक्त नोंदली समजून विद्येच्या अन्यायाला वाचा फोडूया नागपूरमध्ये तशी परिस्थिती, नाशिकमध्ये तशी परिस्थिती, सांगलीमध्ये तशी परिस्थिती. मग मला सांगा, सरकारने ही योजना करून या मुलांचं वय यजमार करून या मुलांनी घरात बसावं, शेती करावी, माती खावं आणि यांची मुंबई राष्ट्रीय संत गाडी बंद करून आंदोलन आणि सरकारला काय माहिती आणि बदल करू शकतो ना. त्यांना काहीच माहित नाही. ते खरं म्हणतात की प्रशिक्षणार्थी आहे. अरे बाबा, प्रशिक्षणार्थी शाळा शिकले आणि त्याला एमआयडीसीमध्ये कामाला लावणार. हा, नगरपालिकेमध्ये काम केलं, त्याला एमआयडीसीमध्ये कामाला लावणार. अरे तुम्ही शिक्षण देताय कुठलं आणि शिकवताय कुठलं? माझी पोरं शिकले नाही, माझी पोरं शिकवलेले आहेत आणि शिकवलेल्या मुलांना हक मिळाला पाहिजे. आणि महिला असताना काल लाठीचार्ज केला. आणखीन बाबा हे म्हणत आहेत की आम्ही प्रशिक्षण देऊन जरी तुम्ही दुसऱ्या जागी काम करू शकता. मी एक ग्रामपंचायतचा जो कागद उपलब्ध आहे, त्या कागदामध्ये हे योजनेतला कुठलाही तुम्हाला फायदा मिळणार नाही. मग याची योजना सरकारच्या ठोठो बाबा. आता आम्ही महाराष्ट्रातले आहोत, भूमिपुत्र आहोत. महाराष्ट्रामध्ये निर्माण आलो, महाराष्ट्रामध्ये. आणि अशा पद्धतीने 200, 400, 500 पोलीस बाहेर दारामध्ये उभारले आणि या मुलांच्यावर लाठीचार्ज म्हणा किंवा मागणी दुखी म्हणा कोणी दंडशाही आणून माणसाने स्वतंत्र नाही का? महाराष्ट्रातल्या डॉक्टर आज आमच्याशी आम्ही जाहीर निषेध करतो या गोष्टीला. आम्हाला बाहेर जाऊ देत नाही, ही दुःखाची गोष्ट आहे. आज 11 महिन्याचा कार्यकाळ संपलेला आहे. 11 महिने झाले, 11 महिने झाले मॅडम. आणि आता जे पत्र सगळे 11 महिने झाले.
साहेब म्हणतात की ही योजना फक्त शाळा शिकली, शाळेत मास्तर होते, मास्तर झाले, मास्तर माणसाने कुठे काम करायला पाहिजे, शाळेत करायला पाहिजे, एमआयडीसी मध्ये काम देतो म्हणतात, नगरपालिकेमध्ये काम केले त्यांना म्हणतात एमआयडीसी मध्ये काम देते. त्यांनी मला सांगा जी योजना सांगितलेली आहे, ज्या पद्धतीची योजना सांगितलेली आहे त्या पद्धतीचे योजना होणं अत्यंत गरजेचं आहे. मला आपल्याला विनंती करायची आहे की आमची भेट झाली पाहिजे, आम्हाला तुम्ही परवानगी दिली पाहिजे. आपल्याला हा जो विनंती आहे, आम्ही शांत आणि संयमी पद्धतीने कुठल्याही पद्धतीने दंगा न करता, हे मुलं शिकलेले आहेत, सुशिक्षित आहेत, यांच्यावरती गुन्हा न होता शांत पद्धतीने आम्हाला लोटांगण घालायला परवानगी द्यावी अशी आपल्याला विनंती आहे. आणि आपण बघा आम्ही आता सगळीकडनं जीव तुझ्या रमानसा जीव तुझ्या जीव तुझ्या पायी रमानसा उधळील जीव तुझ्या पायी जीव तुझ्या पायी रमानसा उधळील जीव तुझ्या पायी